नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट वेगळी वाट नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो, परंतु काही विषय वेगळे या अर्थाने असतात की ज्यांच्याबद्दल पूर्वी चर्चा झालेली असते, परंतु त्याचा आज आपल्याला नवीन अर्थ समजून घ्यायचा असतो आणि तो अर्थ आजच्या परिस्थितीला लागू कसा होईल हे पाहायचं असतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण 5 बद्दल मागे बोलत होतो. म्हणजे आपलं जे भारतात विविध विषयांमध्ये संशोधन चालू असतं. मग ते वैज्ञानिक संशोधन असेल, मग ते अर्थशास्त्रातलं संशोधन असेल, मग ते कृषी क्षेत्रातलं संशोधन असेल, सामाजिक क्षेत्रातलं संशोधन असेल, अभियांत्रिकी क्षेत्रातलं, वैद्यकीय क्षेत्रातलं संशोधन असेल. तर ह्या संशोधनामध्ये 5 समाविष्ट असतात. परंतु आजचं जीवन एवढं धकाधकीचं आणि संघर्षमय झालं आहे, तर ह्या संघर्षमय धकाधकीच्या जीवनात सुद्धा ह्या 5 ईंचा ई म्हणजे आपण ए बी सी डी ई असं जे ई म्हणतो त्या ईबद्दल मी बोलत आहे. तर ह्या धकाधकीच्या आजच्या या युगात हे 5 आपण कसे लागू करू शकतो ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की 5 कुठले आहेत. तर एक आहे इकॉनॉमी, एक आहे एन्व्हायरमेंट, एक आहे एनर्जी, एक आहे एम्पॅथी आणि एक आहे इक्विटी. आता इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, एनर्जी म्हणजे ऊर्जा, एम्पॅथी म्हणजे संवेदना, सहसंवेदना म्हणजे स्वतः ते अनुभवणं आणि इक्विटी म्हणजे समानता. आता आपण पाहिलं की आपलं जीवन अत्यंत धकाधकीचं आहे, संघर्षमय आहे. शिक्षण घेणं, नोकरी मिळवणं, स्थिर स्थावर होणं, चांगलं उत्पन्न कमवणं, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं कुटुंब स्थापित करणं आणि एक चांगलं गुणवत्तापूर्ण, आशयपूर्ण, समाधानी जीवन जगणं ही प्रत्येकाची आशा अपेक्षा असते. परंतु ते प्राप्त होईलच असं नाही. मग जे प्राप्त झालं आहे, जे प्रत्यक्ष आहे, जे वास्तव आहे, ते वास्तव आपण अर्थशास्त्र, पर्यावरण, ऊर्जा, एम्पॅथी, सहसंवेदना आणि समानता ह्या तत्वावर जगणं आज आवश्यक झालेलं आहे. आता आपल्याला प्रगती करायची आहे. मग आपल्याला इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक जीवन म्हणजे आपण काटकसरीचं जीवन अंगीकारायला शिकलं पाहिजे. मग ती काटकसर पैशामध्ये असेल, संसाधनाच्या वापरामध्ये असेल, जगण्यामध्ये उधळपट्टी टाळून जेवढं आवश्यक आहे, जेवढं आवडतं, जेवढं गरजेचं आहे त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आधी बचत करून उरलेल्या रकमेमधून आपल्या ज्या काही आवश्यक गरजा आहे त्या भागवल्या पाहिजेत. उधळपट्टी टाळायला हवी. पंचतारांकित जीवनाचा हव्यास टाळायला हवा आणि साधी, नीटनेटकी, आशयपूर्ण आणि आकर्षक, भडक नव्हे तर आकर्षक अशी समाधानी जीवनशैली अंगीकारायला हवी. म्हणून हे पहिलं इकॉनॉमी. दुसरं काय आहे तर पर्यावरण. आता पर्यावरण हे नैसर्गिक अर्थाने आणि पर्यावरण हे आपल्या मानसिक, सामाजिक, कौटुंबिक अर्थाने महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न, आनंदी, सकारात्मक राहील. कौटुंबिक वातावरण हे अध्यात्म, देववाद आणि दैववाद, पवित्र, त्याच्यानंतर संत सज्जनांचा सहवास याने परिपूर्ण राहील असं पर्यावरण आपण राखलं पाहिजे. कामाची आजूबाजूचं जे एकंदरीत क्षेत्र आहे ते छान, व्यवस्थित, काम करायला उत्साह वाटेल असं, आनंदी असं ठेवलं पाहिजे. आणि ह्या जगात आलो आहोत तर काही चांगलं, काही विधायक करून जाऊ आणि कुठल्याही दुःखाने खचून जाणार नाही आणि आनंदाने उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकून देणार नाही, अशा प्रकारचं पर्यावरण आपण जोपासायचं आहे. त्याच्यानंतर आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा ही एका ह्याच्यामधून, फॉर्म ज्याला आपण स्वरूप म्हणतो, एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ही बदलत असते आणि ह्या बदलांचा अनुभव आपण घेऊन जास्तीत जास्त ऊर्जा साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मग ती श्वासाची ऊर्जा असेल, मग ती आपल्या शरीरातला मिळणारी, अन्नातून मिळणारी ऊर्जा असेल, आपल्या बोलण्यातील ऊर्जा असेल, आपला जो प्रवाह आहे, प्रभाव आहे, वलय आहे, त्याच्यातील ऊर्जा असेल, त्या ऊर्जेचं संवर्धन करायचं. मग प्राणायाम असेल, अनुलोम विलोम असेल, योगासनं, सूर्यनमस्कार असेल, ती ऊर्जा साठवून ठेवायची आहे. त्या ऊर्जेचा योग्य विनियोग करायचा आहे. 2 कान दिलेत, 2 कानांनी जितकं चांगलं श्रवण करता येईल तेवढं करायचं आहे. 2 डोळ्यांनी जितकं चांगलं पाहून त्याच्यावर चिंतन मनन करता येईल, लिखाण करता येईल, अशा प्रकारचं ऊर्जेचं संवर्धन करून तिला योग्य प्रकारे सृजन करण्यासाठी वाटा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. 2 डोळ्यांनी जेवढं पाहाल त्याच्या निम्मच बोलायचं आहे. 2 कानांनी जेवढं ऐकाल त्याच्या निम्मच बोलायचं आहे. ह्यावर आपण पूर्वी पण एक विषय तयार केला होता, एक व्हिडिओ, की 2 डोळे, 2 कान आणि एकच तोंड का? तर जेवढं ऐकाल त्याच्या निम्मच बोला, जेवढं पाहाल त्याच्या निम्मच बोला, किंवा जे बोलाल त्याच्या दुप्पट ऐका, दुप्पट पहा, असा त्याचा साधा सोपा अर्थ आहे. हे झालं एनर्जी. एम्पथी. आता आपण जीवन जगत असताना आपलं आणि परिसराचं, आपलं आणि ही परिस्थिती जी आहे, म्हणजे आजूबाजूचा जो अधिवास आहे त्याचा काही संबंध नाही का? किडा, कीटक, मुंगी, हे जे घटक आहेत, पशु पक्षी, म्हणजे पंचमहाभूत, त्यांचा आपला काही संबंध नाही का? आपलं शरीर त्यांच्यामुळेच तर बनलेलं आहे. त्यामुळे सजीव असतील, मुके पशुपक्षी असतील, अधिवास असेल, पर्यावरण असेल, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनात सहसंवेदना असायला हव्या. त्याचप्रमाणे जे कमजोर आहेत, जे दुर्बल आहेत, जे उपाशी आहेत, जे तहानलेले आहेत, जे अनाथ आहेत, त्यांना आपण मदत करायला हवी. त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. भुकेलेल्याला अन्न द्यायला हवं, तहानलेल्याला पाणी द्यायला हवं. सढळ हाताने आपल्याला जे जे काही दान करता येईल ते आनंदाने द्यायला हवं. त्यांच्या दुःखात, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना या आपल्या काळजापर्यंत, आपल्या मनापर्यंत पोचायला हव्यात. ते दुःख आपण सहसंवेदना म्हणून जाणून घ्यायला हवं. अन्यथा आपण जगतोय, आपल्यापुरतं खातोय, पितोय, मजा करतोय, ते स्वार्थी जगणं झालं, ते पशुचं जगणं झालं. पशुसुद्धा चांगलं जीवन जगतात. आपण असं चांगलं जीवन जगण्यासाठी संवेदना ओळखून, संवेदनशील राहून समाजाला, दुनियेला, ह्या आदिवासीला, या पर्यावरणाला जेवढं देता येईल तेवढं द्यायला हवं. ओरबाडून घेण्यात तर काही मतलब नाही, उलट देण्यात जास्त सुखसमाधान आहे. देत जावे, देत जावे, देत जावे, असा हा एम्पथीचा अर्थ आहे. आणि इक्विटी काय? इक्विटी म्हणजे समानता. आज जग, आपल्या आजूबाजूचं वातावरण, हे ॲटिट्यूड, इगो, अहंकार, मी म्हणतोय तेच खरं, मी मोठ्या पदावर आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, तुम्ही मी सांगतो तसंच केलं पाहिजे, अशा प्रकारचा एक दुराग्रह दिसून येतोय. तिथे दुसऱ्यांच्या म्हणण्याला, दुसऱ्यांच्या अस्तित्वाला काडीची किंमत नाही. मी मोठा आहे ना, माझं पद मोठं आहे ना, मग तुम्ही कोण आहात माझ्यासमोर? क्षुल्लक, तुमची काय किंमत आहे? अशा प्रकारचं वातावरण आहे. तिथे समानता कधी रुजू शकत नाही. जिथे दुसऱ्याच्या मताला किंमत नाही, दुसऱ्याच्या अस्तित्वालाच किंमत दिली जात नाही, आणि दुसरे हे लहान आहेत, हे छोटे आहेत, त्यामुळे तुम्हाला काही किंमत नाही, अर्थ नाही, अशी जी भावना, असं जे वातावरण जे लोक जाणून देत आहेत तेच मुळात छोटे आहेत. कारण जो दुसऱ्याला हे जाणू देत नाही की आपल्यामध्ये भेद आहे, उलट तो असं वातावरण निर्माण करतो की आपण सगळे समान आहोत, तोच मोठा होतो, तोच महान होतो. उलट आमच्या इथं असं वातावरण आहे की आम्ही मोठे आहोत पदाने, आणि तुम्ही पदाने छोटे आहात, आणि तुम्ही छोटे असल्यामुळे तुम्ही कोण आहात? क पदार्थ, क्षुल्लक, अशा प्रकारचा त्यांचा आविर्भाव आहे, अशा प्रकारची त्यांची देहबोली आहे. आणि ही देहबोली कुठपर्यंत? जेव्हा ज्या पदाचा ते माच करतायत, जे पद ते धारण करतायत, ज्या क्षणी हे पद त्यांच्यापासून दूर निघून जाईल किंवा त्यांना पदापासून दूर खेचून घेण्यात येईल, शाल श्रीफळ देऊन,
त्या क्षणी त्यांचा माज आणि तोरा उतरेल अशी व्यवस्था नियतीने करून ठेवलेली आहे. तेव्हा तो माज तोरा उतरल्यानंतर तरी लोकांनी आपल्याला नमस्कार करावा असं त्यांचं आजपर्यंत वागणं नाही. त्यामुळे ते आले त्या वाटेने निघून जातील. त्यांच्या येण्याचं सुख नव्हतं, जाण्याचं दुःख असणार नाही. त्यामुळे इक्विटी हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. समानता, वी ऑल आर इक्वल, आपण सगळे एक आहोत, आपण सगळे संघभावनेने काम करत आहोत, आपल्यात कुठलाही भेद नाही. आपल्यामध्ये वैचारिक म्हणा किंवा कार्यशैली किंवा कामासाठी काही मतभेद असतील ते आपल्याला सामंजस्याने सहमतीने सोडवून सुवर्णमध्य गाठायचं आहे. पण काही महाभागांना हे कळत नाही, त्याच्यामागे त्यांचा दुराग्रह असतो आणि अशा लोकांचा दुराग्रह, अशा लोकांचा अहंकार त्यांनाच लखलाभ असो. आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला त्या वाटेने जायचं नाही. तेव्हा आजचा हा व्हिडिओ ह्या 5 ईचा पुनर्र्थ, नवीन अर्थ नाही पुनर्र्थ म्हणतोय मी, पुनर्र्थ पण, आणि कुठे तो उपयोजित करायचा आहे, कुठे तो अप्लाय करायचा आहे, ह्यासाठीचा हा व्हिडिओ होता. तेव्हा 5 ई पुन्हा लक्षात ठेवा: इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, एनर्जी, एम्पथी आणि इक्विटी. तर या 5 ईबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आता तुम्हाला माहिती आहे, आपण मळलेली रुळलेली पायवाट धरत नाही, आपण आपली पायवाट निर्माण करतो आणि त्या पायवाटेवर आपण असेच पुढे पुढे जात आहोत. कोण येतंय, कोण जोडले जातंय ह्याचा आपण कधी विचारही करत नाही. पण आज आपण 310 व्हिडिओचा आकडा ओलांडून पुढे पुढे जात आहोत. हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतं आहे, कारण तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात. तुमची साथसंगत आहे. ही साथसंगत अशीच राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या समविचारी लोकांना ह्याच्यामध्ये जोडत राहा. आणि तुमचे कॉमेंट, भाष्य मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.